कीर्तन करून एका गावी मुक्कामाला मी थांबलो. माझा मित्र न्यायाधीश झाला. ऐकता का? माझा मित्र न्यायाधीश झाला. त्यांनी मला निमंत्रण दिलं त्या डिस्ट्रिक्ट जजनी. ऐका, त्या जिल्ह्यात मी गेलो. कार गाडी घेऊन आला, स्वागत केलं आणि त्याला बायकोने सांगितलं होतं येताना दुधाची पिशवी घेऊन या. ते विसरलं. विसरल्यावर मी घरी गेलो. गेल्या गेल्या ती बायको विचारती, हे महाराज आहेत का? तो म्हटला हो. यांचं कीर्तन आहे? हो. तुझे मित्र आहेत ते? तो म्हटला हो. मग ती पिशवी आणलीस का दुधाची? तो म्हणला नाही ग, गडबडीत. मग तुम्हाला काही कळत नाही. दृष्टांत संपला. मला प्रश्न पडला, ज्याला कळत नाही तो जिल्ह्याचा न्यायाधीश काय दिवा लावणार लोकांना? ज्याला कळत नाही तो. आता न्यायाधीशाच्या घरी न्यायाधीश होण्याची वेळ माझ्यावर आली. न्याय निवाडा कसा करावा? मला म्हणली, भाऊजी तुम्ही इतक्या वर्षांनी आलात, ते सांगतात सण मित्र आहेत माझे, वर्गातले क्लासमेट आहेत, खरं सांगा यांना कळतं का? मला खरंच कळत नाही. त्यांनी पण मला चिमटा काढला. मला मी बोलवलंय, जाताना काही द्यायचं नाही. आली का पंचायत? मी त्याची मांडी दाबली. म्हणलं गप्प बाई, सध्या या दुर्गा देवीचं ऐकू देत, नंतर तुझं काय. आणि मी म्हणलं वहिनी चिंता करू नका, कीर्तन झाल्या झाले घरी येतो, न्याय देतो, खरं कोण आहे खोटं कोण आहे कळतं, कोणाला कळत नाही. तेवढ्यात मी ड्रायव्हरला म्हणलं खोटा फोन आलाय असं सांग वडील महाराजांचे वडील वारले. वारले एकदा, पुन्हा सांग म्हणलं रिव्हिजन काय. तो म्हणला बाबा एक गडबड आहे. म्हणलं काय? तुमचे वडील गेले. वडील गेले कॉमन, नरो वा कुंजरो वा. कोणते वडील वारले? वडील वारले. गाडी काढली. वहिनी म्हणल्या बाई अशा टायमाला थांबण्यात मजा नाही, पुन्हा एकदा महाराज नक्की यावर का भाऊजी? मला यांचं वागणं कळत नाही. म्हणलं यांना खरंच कळत नाही. दृष्टांत न्यायाधीश, पण बायको काय म्हणती? कळत नाही. महाराज लाख लोकात जातो, पण गृहस्थी महाराजाला बायको म्हणती तुम्हाला अजून अक्कल नाही. तुम्हाला अजून अक्कल नाही. नक्कल करता पण अक्कल अजिबात नाही. कलेक्टरला बायको म्हणते तुम्हाला निर्बुद्ध आहेत तुम्ही, निर्बुद्ध. ताकद आहे तिच्यात. मी काही तुमचंच गुणवर्णन करतो आणि यांना संपवतो असं नाही, मी त्याच गटातला आहे. पण माझ्या कीर्तनाची जी भूमिका आहे आजची, मला ती भूमिका बजवावी लागणार ना. एकदा केस हातात घेतली, खोटे असू देत पण वकिलांनी रेटायची ती. मिलाव, मी तुमच्यावर सत्य आणि एकदम खरं प्रतिपादन करतोय. माझ्या विरोधी गटाचे जे पक्षकार वकील आहेत ते बोलतायत, पण त्यांच्या लक्षात येत नाही गॉड इज लँड मॅन इज लॉ. सर माझं ऐकून घ्या. तो ते खोटा असून खून नाही झाला हे सिद्ध करून दाखवतो. म्हणजे मी असं खोटं बोला म्हणत नाही, पण कीर्तनकारानं कीर्तनाचा अभंग निवडला, त्याची बाजू अशी सगळ्या मुद्द्यांनी पक्की करायची की ऐकणाऱ्या न्यायाधीशांना ते कॅरेक्टर खरंच वाटलं पाहिजे, सत्य वाटलं पाहिजे, रुजलं पाहिजे, खावलं पाहिजे, पटलं पाहिजे आणि समाज परिवर्तनवादी बनला पाहिजे, जागा झाला पाहिजे, परमार्थाला प्रक्रियेला लागला पाहिजे, सामाजिक परिवर्तन व्हायला पाहिजे, व्यसनमुक्त जीवन जगायला पाहिजे, स्त्रियांना सक्षमीकरण केलं पाहिजे, मुलांना सुसंस्कार लावले पाहिजेत. लक्षात आलं तुकोबारायांच्या, तुला काय मागायचंय? लक्ष्मी वल्लभा, दीनानाथा पद्मनाभा. वल्लभ म्हणजे पती, यजमान, मालक. पूर्वी पतीला यजमान, पती, मालक, कारभारी हे शब्द होते. आणि स्त्रियांना अर्धांगिनी, धर्मपत्नी. वाक्य ऐका, अर्धांगिनी, धर्मपत्नी. जाड असेल तर गजगामिनी. नाही कळलं तुम्हाला? नाही. चपलक नजर असेल तर मृगनयने. हे जुने नाव, हे जुने नाव. आता एक रीती सांगतो, घरात थोरल्यानी आपल्या बायकोचं डायरेक्ट नाव घ्यायचं नाही. मी शास्त्र सांगतोय, तुम्हाला पटू न पटू मला काही घेणं देणं नाही. थोरल्या मुलाचं नाव घ्यायचं नाही, आयुष्य कमी होतं. चंदू महाराज शिष्यानं गुरुचं नाव घ्यायचं नाही, घ्यायचं नाही असं नाही. रामकृष्ण नामे हे दोन्ही साजिरे अभंग पहा. आणि शेवटी ते म्हणाले श्रीमूर्ती रया, श्रीमन निवृत्तीनाथ दादाच, पण नाव न घेता अभिवादन केलं. का? आदरार्थी आहेत, श्रेष्ठ आहेत, पूजनीय आहेत, पूजेस योग्य आहेत. पण त्यांचं नाव आपल्या लेवलला घ्यायचं नाही. गुरुच्या लेवलला खुर्ची टाकायची नाही, आसन टाकायचं नाही, खाली बसायचं.
उभा राहायचं बाजूला, पुढे यायचं नाही, सत्कार स्वीकारायचा नाही, घरातल्या थोरली विना मधली पुढे यायचं नाही, अधिकार नाही असं नाही, मर्यादा आहे. नीट ऐका, घरातल्या थोरल्याला लग्नाची पत्रिका आली की धाकट्याने जायला पाहिजे का? थोरल्याला आली आहे. अरे मोदींना निमंत्रण आलं न्यूयॉर्क लंडनला आणि आपल्या गावाचे लोक म्हणले मी मानित नाही. तू माणूस नको रे, तू मानलं काय न मानलं तुझ्या मान्यावर पडलं काय? काय पडलं? जगद्गुरु तुकोबार म्हणाल लक्ष्मी वल्लभा दीनानाथा पद्मनाभा. लक्ष्मी घातली मध्ये, लक्ष्मी ओलावा, लक्ष्मी प्रेम, लक्ष्मी स्निग्धता, लक्ष्मी प्रेम पाणा, लक्ष्मी देणं. म्हणून तर आपण दिवाळीला लक्ष्मी पूजन करतो. थाटात नटून खटून चांदीचे भांडे, सुवर्णाच्या प्रतिमा सगळं पूजन करतो का? वाजत गाजत इथे ती लक्ष्मी आणि टेबलाकडून येतो तो पैसा. असे दोन भेद आहेत. लक्ष्मी वेगळी. काही घरात पैसा आहे पण लक्ष्मी नाही, उदास चेहरे त्यांचे. कधी पहा कधी कधी काय साहेब यंदा काय पगार तुला 70,000 आहे, तुझ्या बायकोला 45,000 आहे, शेतीचं उत्पन्न आहे, हा तुला द्रव्य याचा अचानक मुलगा लागला नोकरीला, त्याला 1.5 लाख आहे, त्याचं पॅकेज 8 लाखाचं आहे, 50 लाखाचं. तुला काय झालं? झालं काय झालं? रोते क्यों तो बोले सुरत वैशी. रडण्याची सवय लागली. आपण नाही म्हणायचं नाही, आहे म्हणायचं. काय म्हणायचं? आहे. घरात स्त्री घराची इज्जत राखते. स्त्री स्पेशलच करून टाका आजचं चिंतन. ऐका ना रेकॉर्डिंग वाले, मुक्ताईकडनं आलात, स्पेशल स्त्री शक्ती. हे असं लिहू नका धमाके बाजन, हसणारे कीर्तनन, हसाल तर पोट दुखल, फालतू टायटल टाकू नका. विठाला विठाला असल्या प्रसिद्धीच्या आम्हाला आवश्यकता नाही, गरज आहे, नको. पण ते मुद्दा नीट ऐका, नीट ऐका. स्त्री शक्ती अत्यंत सबलीकरण करणारी. 4 पाहुणे उद्या चंदू महाराज, अचानक 4 पाहुणे यांनी की आज ना उद्या माताच बनणार आहेत की नाही, भगिनी बनणार आहेत की नाही, सून बनणार आहेत की नाही, पुढे सासवा बनणार आहेत. एवढी इज्जत करते घरातल्या माणसाला. काही साहेब असू, अधिकारी असू, बुवा असू, नेता असू, नाही तर शेतकरी, काही नाही. तो वजना सांगतो महाराज येणार आहेत, 20 कप चहा टाक, फराळाचा आण, फळ आणून ठेव. ती आतून असं करते, इकडे दूध नाही. खेड्यातली, शहरात असली ती म्हणते तुला अक्कल आहे का रे? किती दिवस झाले गॅस संपलाय म्हणते, मी आता खाल्लं तरच गॅस होईल, घरात नाहीये. आणि नाक वर कोण सांगतोस चहा टाक, कसला टाक? जा हॉटेलला दे ऑर्डर, 10 कप मागून घे. मी नाही करणार. तिसरा नमुना वेगळाच. हे चंदू, माझं एवढं डोकं दुखतंय ना, तूही करण मलाही दे, मला कंटाळा. हा तिचा बंडू. आणि असले लोक आम्हाला म्हणतात चालता चालता आमच्या घरी तुमचे पाय लावा. का दूध घेऊन जा. मला तुझ्या घरी आल्यावर चेहऱ्यावर सगळे प्रश्न चिन्हच असते. तू काय कर, सुट्टे 50 दे, रस्त्याने पितो मी, तुझ्या नावाने पितो. आणि तुला खात्री वाटत नसली तर एक फोटो दे, खिशात ठेवते त्या मकरंद नाणसपुऱ्यांच्या सारखा. तुम्ही माझ्या कपड्यावर दाढीवर जाऊ नका, लक्षात धरा. पहाटे 3 पर्यंत उठू द्यायचं नाही मी तुम्हाला, मला परवडणार नाही. विठाला विठाला. ऐका, ती ग्रामीण भागातली म्हातारी नवऱ्याला दूध नाही म्हणत नाही. नीट ऐका. शिकली नाही ती, नसू द्या. शेतातली, कपाळभर कुंकू आहे, अंगभर वस्त्र आहे, चुडाली आली आहे, डोक्यावर पदर आहे, मासुळ्यात पैंजण आहेत, डोरलंय,
हळद लावली भ्रुकुटीला आणि ती काय म्हणती, अहो इकडे आण. किती लोक आहेत? अगं 25 लोक आहेत. मग अहो दूध नाही, पण तुम्ही नका चिंता करू, मी काहीतरी बघते. शेजारी जाती ती, फुटलेला कप, त्याला दांडी बसविली, नीट जुना चित्र डोळ्यासमोर आणा. आता लयच किचन सुधारले सगळे, हलकट धंदे आले तिथं. आणि ते चमचे आले मधीच, पोह्यात चमचा, शिऱ्यात चमचा, राजकारणात चमचे, धर्मकारणात चमचे, सामन्यात चमचे, गुलाबजामुन चमचे. तिकडं तिकडं पीठ महाग करून टाकलं. मी 5 बोटाने भेटतो, चमच्याला प्राधान्य देतात सगळं. चमचा शिरतच नाही तर माझ्या ताकदच नाही त्याची. नाही कळलं? अरे चमच्याला मेळच लागत नाही कुठून शिराव. मला एकदा कॉन्स्टेबलने अडवलं रस्त्याने. प्लीज पार्लमेंट मेंबर सायलेंट, प्लीज प्लीज. रस्त्याने जाताना मला एका नाकावर कॉन्स्टेबलने अडवलं. महाराज गाडी बाजूला घ्या. म्हणलं का? अहो तुमच्या तोंडाला काही बांधलं नाही. म्हणलं अर्ध झाकलंय साहेब. क्षमा मागतो महाराज मंडळी, क्षमा. महाराष्ट्रात आता ख्यातकीर्त जे विनोदाचार्य आहेत ना, त्या सगळ्यांना एकेकाळी हसून पोट दुखवणारा मी एकेकाळचा प्राणी. आता मला ब्रह्मदंड आहे आणि एक विशिष्ट उपाधी असल्यामुळे धर्माची विशिष्ट चाकोरी आहे, म्हणून मर्यादा पाळतो मी. ती म्हातारी जाती, ती शेजारच्या बाईला म्हणती, उमाबाई काय ग? अगं 22-23 पाहुणे अचानक आले, कीर्तन झालं, यांनी आणलीत बघ. त्यांची भावना मोठी आहे, दुधाची अडचण आहे. ती म्हणते, अगं सकून किती पाहिजे तेवढं नेजा ना ग, तू मी काही वेगळी का ग? एवढं दूध घेऊन येते म्हातारी, नीट आहे का? एवढं दूध. हसण्याचा विषय नाही, गांभीर्याचा इथे. एवढ्या कपात दूध आणती म्हातारी, एवढ्या कपात. 22 लोकांचा चहा करती आणि पाहुणे चहा पिऊन गेल्यावर नवरा म्हणतो, मानावं लागलं तुला. आणि मग ती नकमी असं करून म्हणती, दोघच नाही. मी नसते तर तुमचा संसार झाला नसता. मी केलाय सगळा. ते मला खरंय खरंय. जय देव जय देव जय माझी बायको. तू म्हणशील तसं आम्ही सगळे ऐकू. जय देव. अधिकार आहे. कोणाचा अधिकार आहे? तुमचा अधिकार आहे. म्हणून लक्ष्मीच्या पतीला प्रार्थना करताना लक्ष्मी मध्यस्थी केली साक्षीला. लक्ष्मी वल्लभा दीनानाथा पद्मनाभा. अरे सुख तुझ्या जवळ आहे. दुसरं चरण म्हणा महाराज. सुख वसे तुझे पायी, सुख वसे तुझे पायी, सुख वसे तुझे पायी, सुख वसे तुझे पायी, सुख तुझे पायी,
चरणावर सुख आहे मज ठेवी तये ठाई सुख नावाचं प्रकरण आहे ना मी आज मोठ्यांनी बोललो म्हणून वाचलोय महाराज सुख वसे तुझे पायी मी कधी ओरडत नाही कीर्तनात एवढं अत्यंत हळूवार चिंतन सांगतो पण माझा नाविलाज झाला कधी कधी जेव्हा इथं लागतं तेव्हा नाविलाज आणि आक्रमक व्हावंच लागतं सुख वसे तुझे पायी मज ठेवी तये ठाई सुख नावाचं प्रकरण देवाच्या चरणाजवळ आहे अन्यत्र नाही सुख पाहता जवा पाडे आणि दुःख पर्वता काय दुःख भोगलं तुम्ही काय दुःख भोगलं केवढं दुःख भोगलं ते फक्त असं व गाळून आणि एखादं गाणं म्हणून व्यक्त करण्याचं काम नाही त्याला अंतःकरणाचं शुचित्व अपेक्षित असतं हे हृदयचं ते हृदय कळण्यासाठी ते ब्लड तसं असावं लागतं ती वृत्ती तशी असावी लागती साधना उपासना भक्ती तशी असावी लागती आणि जीवनाची आचार संहिता तशी असावी लागती अन्यथा कळत नाही उमगत नाही समजत नाही ज्ञानोबराय म्हणाले अरे सुख आहे ना आता पहा अभंगाच्या दुसऱ्या चरणाला करेक्ट बिनचूक ओवी वारशे बिन सागरू भक्ताची लक्षण वर्णन करत असताना दुसरी ओवी सांगतो तुम्हाला चिंतन करत असताना एरवी विषयी सुख आहे ही बोलण्याची सारी खेळ नोहे तरी विद्युस्फुरणे कान पाहे जगा माझी दृष्टांत नीट ऐका माऊलींचा पावसाळ्याच्या दिवसात आकाशात कडकड 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 विजेचा आवाज आला वीज चमकली त्यांनी प्रकाश दिला ऐकणाऱ्या पुरुष मंडळीला माझ्या बांधवांना विचारतो मी बंधूंना पुत्रांना बांधवांना वडिलांना विचारतो नीट ऐका प्रकाश राहतो का निघून जातो टिकतो का तो प्रपंचात भोगाचं विषयाचं सुख असंच आहे क्षणाचं येत आणि कायमचं वाटोळ करून विषयाचे सुख येथ वाटे गोड पुन्हा यमदंड आहे जोडीती मारिती तुडीती यमाचे किंकर संत प्रमाण आहे त्याकडे आकृष्ट होऊ नका जीवन इतस्ततः वाया घालू नका उत्तम किल्ला प्रपंच म्हणजे संन्यासाच आहे ध्यानात धरा तू पावित्र्यताच आहे ती एकपत्नी व्रत म्हणजे धर्माचरणात यती धर्मच आहे तो वानप्रस्थ धर्म आहे तो ब्रह्मचर्यच आहे ते सुख नावाचं प्रकरण देवाखेरीज अन्यत्र कुठंच मिळत नाही अजिबात नाही एक प्यालीला एसटीचा प्रवास करायचा मी जुना प्रीमियर पद्मिनी गाडी घेतली होती तिचा हँडगेअर अडकला परिस्थिती बिकट होती मला एकच गाडी होती प्रीमियर पद्मिनी तिचा जाताना 2 दिवे चालू असायचे येताना एकच सुरू व्हायचा जाताना 2 आणि येताना एकच दिवा चालू आणि कीर्तनाच्या गावी गेलो की गाडी मला उताराला लावा लागायची कीर्तन झालं की पुंडली मी ड्रायव्हरला विचारलं काय बॅटरी डाऊन दुसरा प्रॉब्लेम आर्मेचर फेल तिसरं काय कटआउट टाकावं लागलं चौथं प्रकरण वायरिंग खराब झाली गरिबी भोगली आम्ही लोकांनी इंगळे महाराज मी राऊत महाराज आम्ही पायी पायी कीर्तन केले मराठवाडा कुशीत या परिसरामध्ये त्या काळात आता इंगळे महाराज नाहीये पण त्यांची कृतज्ञता व्यक्त करावी लागेल संप्रदायातल्या चांगल्या माणसाचं नाव घ्यावं आपण भजन उत्तम होतं त्या माणसाचं दृष्टांत कुशलता देखणी होती त्या व्यक्तीची त्यांनी निंदा नारस्ती हेवा देवा कोणाचा संप्रदायात केला नाही कुणी ग्राहक लोकांवरती प्रेम केलं आता मी आदरणीय श्रद्धेय ढोक महाराज आणि पांडुरंग महाराज गिरी तिघही त्या उत्सवाला त्यांच्या पारमार्थ आश्रमात थांबणार आहेत व्यक्ती समोर असल्यावर तो स्तुती कुणी करील हो पण गेले दिगंबर ईश्वर विभूती आणि राहिल्या त्या कीर्ती गुरुवर्य वेदांत वाचस्पती पितामह भीष्म विद्वत्वरेण्य गुरुवर्य वक्ते बाबा अरे केवढी ताकद मृत्यू जवळ आला पत्र जाहीर केलं सगळीकडं आपल्या लेटर पॅड वरती अरे मी कुणाला रागवला असलो बोललो असलो क्षमा करा बाबा माझा काळ संपत आलाय केवढी मनाची व्याप्ती आहे केवढी व्यापकता आहे आदिशक्ती मुक्ताईचं जे चरित्र लिहिलं त्यात केवढे पुरावे सादर केले धर्मासाठी केवढा मोठा योद्धा संप्रदायाचं केवढं कवच वैदिकांचा आधार माणसं माणसाला कळत नाहीत महाराष्ट्राचं भारताचं दुर्दैव असं आहे
धर्मवेत्तांना त्याच्या मृत्यूनंतर आपल्याला कळतो. जिवंतपणी माणसं उमगत नाही, समजत नाही. असो, खेद व्यक्त न करता पुढे मी जातो.